मुक्ता सागर कोळी नावाची सुपरफास्ट एक्सप्रेस या स्टेशनला येऊन थांबले. म्हणजे मला नाही कळलं. आणि एक मिनिट, तुम्ही ऑफिसला का नाही गेलात अजून? कसं जाऊ? माझी बायको अजूनही हर्षवर्धनने लग्नात 4च माणसं का बोलवलेत हा विचार करत असेल तर मी ऑफिसला कसं जाऊ हाच विचार करताय ना? नाही. हा म्हणजे हे पण म्हणजे ते किती स्ट्रेंज आहे ना. काय तुम्ही माझा आहे का? सकाळपासून तुम्ही नुसती धावपळ करत असता, जसं की तुमच्या पायाला भिंगरीच लावली आहे. हो, शरीराला आराम नाहीये, निदान डोकं तरी शांत ठेवा. मग क्लिनिकला जाणार आहात ना? हो मी माझ्या समोर घरातून बाहेर पडा. नाही चला नाही तर तुम्ही पुन्हा तोच विचार करत बसाल. चला. आय एम शुअर या सईने ना इथेच कुठेतरी टाकली असणार. या मुक्ताने ना अति चढवून ठेवलं तिला. मिळाली. माझ्या रूम मध्ये काय करताय तुम्ही? आणि ही नथ का धरली आहे तशी? एक मिनिट, ही माझी नथ आहे. माझ्या हर्षने माझ्यासाठी दिली आहे. ती घ्यायला आले होते मी इथे. हो, आणि तुमच्या हर्षने काय आमच्या ड्रॉवर मध्ये आणून ठेवली ती? नाही, तसं नाही. या सईने ना खेळता इथे आणून ठेवली असेल. मी फक्त तीच घ्यायला आली होती. दॅट्स इट. सागरनी मला दिलेली कुठलीच गोष्ट माझ्या डोळ्यातनं चुकू शकत नाही. ती नथ सागरनी मला दिलेली आहे, त्यामुळे आणा इकडे. एक मिनिट, गिव्ह इट बॅक. दे. आर यू किडिंग मी? तुमचा काय प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली आयुष्यात? एक मिनिट, काय झालं? ही बाई आपल्या रूम मध्ये काय करते? एक मिनिट, मलाही काही हाऊस नाही तुमच्या रूम मध्ये येण्याची. मी इथे फक्त माझी नथ घ्यायला आले होते, जी मला हर्षवर्धनने दिली. दॅट्स इट. तुम्ही मला दिलेली नथ तिला वाटतंय तिची आहे. ही नथ मुक्ताची आहे. मी आणली मुक्तासाठी, माझ्या बायकोसाठी. काय गे, चोरी करायला आलीस माझ्या घरात? मी चोर वाटते तुम्हाला? हा, मी ते चोरी करायला नाही. माझी नथ सापडत नाही आणि मला वाटलं त्या सईने इथे कुठे. सई बद्दल बोलू नको. लहान आहे ती, आणि ती कणाला आणेल तुझी नथ? आम्ही असले संस्कार नाही शिकवले तिला. आपली वस्तू चोरू नये आणि दुसऱ्याची वस्तू चोरू नये हे शिकवलं आम्ही तिला. पण तुझ्या आईने तुला नाही शिकवलं, पण तू माझ्या घरात चोरी करायला आलीस ना. चोर कुठली? नाहीतर काय, आपण चोरी करू असं वाटतं ना हिला? एवढी वाईट वेळ नाही आली आमच्यावर. मम्मी, आठवतंय तुला त्या मुक्ताच्या ड्रेस समोर कशा घिरक्या घालत होती ते? बरोबर आहे. लकी, बघ रे आपल्या घरातलं काय चोरीला गेलंय का? हा, ते इथे झडते गे बघू. ते तिथेच थांब. तुम्हाला लोकांना मी चोर वाटते? हा, मी? हो. स्टे अवे. हे तू मला सांगतेस? स्टे अवे. हा, हे बघ तू कशी आहेस ना की आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा जर कधी माझ्या घरी चोरी करायला आलीस ना तर तो माशाला लावायचा मसाला आहे ना तो तुला लावीन आणि तव्यावर फ्राय करीन. चालते ऐकून. डिस्गस्टिंग. डिस्गस्टिंग. मला सांगते डिस्गस्टिंग. इंग्रजी बोलते. अरे बोलली डिस्गस्टिंग. या सावनीच्या डोक्यावर परिणाम झालाय. असं दुसऱ्याच्या घरात बसून त्यांच्या वस्तूंना आपलं म्हणायची हिंमत कशी होती याची? मला तर हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्याचीच काळजी वाटते. काय होणार आहे देव जाणे. ती लग्नाची तारीख जशी जवळ येते ना तशी मला तर जास्तच काळजी वाटायला लागली आहे तिचीच. सिरियसली? सागर, हो. तुम्ही नव्हता तिथे बघायला. ती काय हिरडीने भांडर होती माहिती? ती नथ हर्षने माझ्यासाठी आणली आहे आणि माझं गट फिलिंग सांगते की तो माणूस काही तिच्याशी लग्न करणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे त्याने आज तो एक नेकलेस घेतला आणि एक मिनिट. मला त्या दोघांमध्ये आणि त्यांच्या लग्नामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये. आणि मला सांगा, आज तुमच्या अपॉइंटमेंट्स नव्हत्या? लवकर आलात घरी? हा म्हणजे अच्छा. कळलं. म्हणजे सावनी आणि हर्षवर्धनचा विचार करण्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा कॅन्सल करायला लागलात? काय करतोय हा हर्षवर्धन? इथे सावनीला नथ पाठवली आहे, तिथे मिहिकाला नेकलेस दिलाय. नक्कीच चालू काय या माणसाच्या डोक्यात? जे तुमचं ते तुमचंच राहणार आहे कायम. ही नथ आणि मी सुद्धा. सकाळी ते मॅडम आल्या होत्या माहिती? मी का मॅडम त्या पुन्हा येतील. त्यांच्यासाठी एक कमाल ज्यूस बनवाने, त्यामध्ये हे टाकायचं आणि ते पावडर टाकलेलं ज्यूस घेऊन मी सांगितल्यावर ये. कळलं? हो, कुठेच यार. काही मुली कधीच फोन उचलत नाही. तर सतत त्या हर्षवर्धनच्या घरी जायचं असतं हिला. माझंच चुकलं. तिच्याबरोबर काम करणाऱ्या कोणाचा तरी नंबर घ्यायला हवा होता मी. काय करू, एकटी राहायला लागली. घरच्यांना काळजी वाटते, कसं लक्षात येत नाही. सकाळी डिस्कस केल्याप्रमाणे मी फायनल कॉस्ट्युम्सचे काही चेंजेस केलेत आणि फायनल पीपीटी तयार केलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा. सो हा टक्सिडो आपण तुमच्या रिसेप्शनसाठी देतोय. यू आर गोइंग टू लुक डॅपर इन दिस. त्यानंतर ही शेरवानी विथ डायमंड ब्रोच लग्नासाठी. जर वाटलं तर आपण शेला पण ऍड करू, पण ठीक आहे, म्हणजे अजून काहीच ठरलं नाही. बाकी आम्ही हे 2 कलर्स फायनल केले तुमच्यासाठी. पण जर तुम्हाला अजून ऑप्शन्स बघायचे असतील. मूर्ख, युजलेस. लक्ष कुठे असतं तुझं? सॉरी सर. निघा आता.
इट्स ओके इट्स ओके. एक्स्ट्रीमली सॉरी. मला मला फक्त वॉशरूम कुठे घरात दाखवाल हो, ते वरती लेफ्टला. इथे. का मिकाचा फोन लागत नाहीये? स्वामी. ताई. हॅलो हॅलो मिहू. हा ताई बोल. हॅलो मिका. हॅलो हा ताई बोल. हॅलो हॅलो काय नेटवर्क नाहीये का? हॅलो हॅलो हा 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 आता येतोय. बोल बोल. नेटवर्क मुळे तुझा नीट आवाज ऐकू येत नव्हता. हा 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 आता येतोय. मला स्पष्ट ऐकू येतंय. बोल. मी का तू ओकेस ना? बरं ऐक, बाहेर तुझ्यासाठी एक ड्रेस काढून ठेवलाय, तू चेंज करून घे. हा ठीक आहे ठीक आहे. येते मी बाहेर. हॅलो मिहिका. हॅलो. सावनीच्या बेडरूम मध्ये जाऊन हर्षवर्धनचा आवाज. तू हर्षवर्धनकडे कपडे का बदलायला सांगतोय तिला? माइंड ब्लोईंग. काय झालं? तुम्ही असे का बघताय? तू सावनीच्या ड्रेसमध्ये खूप कमाल दिसतेस. ओ म्हणून थँक्यू. बस का, मी ज्यूस मागवतो तुझ्यासाठी. नाही नको. ज्यूस नको. मला ऑलरेडी सर्दी झाली आहे आणि एकदा सर्दी झाली ना मला की माझी सर्दी लवकर जात पण नाही. परत तुमचं लग्न पण आहे. तुमच्या लग्नाच्या टाइम मध्ये मला आजारी पडून घरी नाही बसायचंय ना. एनिवे आता आपलं काम झालं असेल तर मी निघू. खरंच खूप उशीर झालाय. मी तुम्हाला आजचे फायनल केलेले सगळे कॉस्ट्युमचे फोटोज मेल करते. काय करू आता मी? गेल्या वेळी पण ही ज्यूस न पिताच गेली आणि आता या मूर्खामुळे ज्यूस आणला. काय करू काय करू? जीजू जीजू काय होतं तुम्हाला? आर यू ओके? नाही नाही, मी ठीक आहे. काही नाही, मला अशी चक्कर येत असते. मला सवय झाली. आता नाही, मी नाही लक्ष देत. असं कसं लक्ष देत नाही म्हणताय? पण मला सांगताय लक्ष देत नाही. ते काय नाही, मी डॉक्टरांना कॉल करते आणि सावनी त्यांना पण इन्फॉर्म करून ठेव. सावनी नको ग. सावनीला कशाला त्रास? ती तिच्या लग्नाच्या धावपळीत असेल तिकडे. तिची जागरण, डाएट, तिचा त्रास आहे. उगाच माझं टेन्शन होईल तिला अजून. नको मला ते. मी डॉक्टरांकडे गेलो होतो, त्या गोळ्या घेईन मी. म्हणून वाटेल मला बरं. हा आर यू शुअर? तुम्ही फार अस्वस्थ वाटताय. मला कळत नाही मी काय करू. थँक्स आय एम ओके. मला असं कोणीतरी माझी काळजी करतंय, काळजी घेते, हेच खूप आहे माझ्यासाठी. आय एम ओके. ठीक आहे, मग मी जाऊ नक्की चालेल? हा हा मला फक्त बेडरूम पर्यंत सोडशील का? मला अवसान नाही आता माझ्यात. शुअर मी हेल्प करते तुम्हाला. या. शेवटचं सांगते, माझ्या बहिणीपासून लांब राहायचं. ताई, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालंय तुला? तू कशी का वागतेस? तुला पण ठेवून देऊ का काय? बिंडक आहेस का? हा माणूस कुठेही स्पर्श करतोय, तुला लक्षात नाही येते? मूर्ख कुठची? गॉड ताई, तू चिडण्याआधी एकदा विचार कर काय झालंय. हा काय? तुला माहिती आहे काय झालेलं? त्यांची तब्येत बरी नाहीये. ते चक्कर येऊन पडले होते सोफ्यावर. मी फक्त त्यांना त्यांच्या बेडरूम पर्यंत घेऊन जात होते ग. त्या सगळ्यात इतका चुकीचा अर्थ काढलास. आणि मी एवढी लहान वाटते का तुला? मला पुरुषांच्या हाताला स्पर्श कळत नाही, त्यातला फरक कळत नाही. आणि त्यांचा स्पर्श चुकीचा नाहीये ताई. मी का? मुळात तू इथे कशी आलीस? तुला कोणी सांगितलं मी इथे? सांगायला कशाला हवंय? मोठी बहीण आहे तुझी, माझं लक्ष असतं तुझ्याकडे. ह्या माणसाचा आवाज ऐकला होता मी तुझ्याशी फोनवर बोलताना. कपडे वगैरे बदलायला सांगताना आता हे काय आहे? हे कुठले कपडे आहेत? काय चाललंय? हे असं तू अर्धवट ऐकतेस आणि मग तर्क काढत बसतेस. अगं त्यांच्या हातून चुकून माझ्या ड्रेसवरती ज्यूस आणला होता, फक्त म्हणून ते मला चुकून. अगं मुद्दामून केला असेल. तुला वाटतंय ना तितका साधा माणूस नाहीये हा मुळात. आपलं वय, आपली कुवत आहे का माणसं ओळखायची? तुला वाटत असेल पण नाही कळत तुला मी का काही. माझ्या ड्रेसवर चुकून काहीतरी सांडलं असं म्हणणारी पहिली मुलगी नसणार आहेस तू त्याच्या आयुष्यात. खूप मुलींची वाट लावली आहे त्याने. आता तर तुझ्याकडे बघतोय. ताई तू कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस? ताई तुला वाटतंय तसं आमच्यात काही नाहीये. तुला किती वेळा सांगू मी अजून? आणि मी तुला किती वेळा सांगू मी का की हा माणूस वाटतो तितका साधा नाहीये, नालायक माणूस आहे हा. तू स्वतःला ओळखतेस ना त्याच्यापेक्षा जास्त मी ह्या माणसाला ओळखते. विश्वास ठेव माझ्यावर. महागडी गिफ्ट द्यायची मुलींना आणि तुलाही दिलं ना ग गिफ्ट त्याने. फक्त काय बोलताय तुम्ही? हा इतक्या खालच्या पातळीवर जाल तुम्ही बोलण्याच्या भरात?
मिहिकाचा आदर करतो मी, मिहिकाच्या कामाचा आदर करतो. ती मिहीरची होणारी बायको आहे, ती माझा कुटुंबाचा होणारा भाग आहे. शीज फॅमिली नाव. आणि मी तिच्याबद्दल असा विचार करते. तसेच मुक्ता कोळी, मला मान्य आहे आपल्या दोघांचे विचार पटत नाही, पण मला आज लाज वाटते की तुम्ही इतक्या खालच्या दर्जाचा विचार करता, आणि याची लाज वाटते की तुम्ही इतके नॅरो माइंडेड आहात. हर्षवर्धन, ताई, मी तुला शेवटचं सांगते, बघ तुला वाटतंय तसं काही नाही. बॅग कुठे तुझी? बॅग घे. नाही पण शट अप, आत्ताच्या आत्ता बॅग घे. मिसेस मुक्ता सागर कोळे, तुम्ही मारलेले ही झापड मी आयुष्यात विसरणार नाही. माझ्या गालावरचे हे वळण खूप महागात पडणार आहेत तुला. काही बस झालं यार. काय झालंय तुला? का वागतेस तू अशी? मिहू, प्लीज या माणसाच्या नादी लागू नकोस. हा भयंकर माणूस आहे हा. मी त्याला खूप चांगलं ओळखते. ही अशी महागडी गिफ्ट देण्याच्या मागे त्याचं काय इंटेन्शन आहे ना, मला खूप चांगलं माहिती आहे. ताई, हर शिजू माझ्याहून नात्याने आणि वयाने मोठे आहे, म्हणून मी ते गिफ्ट एक्सेप्ट केलं. मला त्या नेकलेस मध्ये इंटरेस्ट नाहीये ग, पण ते तेव्हा मला इतकं कन्व्हिन्स करत होते ना की मला त्याला दुखवायचं नव्हतं, म्हणून मी ते एक्सेप्ट केलं. आणि तसं पण मी नंतर तो नेकलेस त्या सावलीला परत करणार होती. तू खरंच तो नेकलेस परत करणार होतीस? हो ताई, पण आता त्या आधीच तू हा सगळा गोळ घालून ठेवलायस. अगं पण मग मोठ्या बहिणीशी ना जरा विश्वासात घेऊन चार गोष्टी बोलाव्यात नाही का? तू मला बोलू